रेल्वे पुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी उतरलेल्या 4 मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या दारव्हामध्ये घडल्याचं समोर आलं आहे. दारव्हा-नेर मार्गावरील रेल्वे स्टेशन परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत दारव्हा येथील 4 निरागस मुलांचा हा मृत्यू झाला आहे. रिहान असलम खान, गोलू पांडुरंग नारनवरे, सोम्या सतीश खडसन आणि वैभव आशिष बोधले असं मृतकांचं नाव आहे. दारव्हा शहरालगत रेल्वेच्या पुलासाठी मोठमोठे खड्डे खोदण्यात आले आहे. सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे हे खड्डे तुडुंब भरलेले आहे. या खड्ड्याभोवती कुठलीही सुरक्षेचे कडे लावण्यात आलेले नाही. आज बुधवारला दुपारच्या सुमारास ही 4 मुलं पोहण्यासाठी खड्ड्यात उतरले. मात्र त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊन ते बेशुद्ध अवस्थेत जात असताना त्या परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने पाण्याबाहेर काढले व दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने या 4ही मुलांना यवतमाळ येथील संजीवन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी या 4ही मुलांना मृत घोषित केले. 4 निरागस मुलांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे दारव्हा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.